नमस्कार. तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं गौरी मगर या चॅनलवरती. तर भरपूर आणि सर्वात 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 महत्त्वाची मी आज तुम्हाला पुन्हा एकदा माहिती देणार आहे. मी त्या दिवशी पण एक व्हिडिओ काढलेला होता स्कॅम, आणि स्कॅमपासून दूर राहावा असं तुमच्यासोबतही घडू शकतं. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्ही सुद्धा वाचू शकाल. असा मी खूप काही व्हिडिओ काढलेला होता. कोणी पाहिला नसेल, पण नक्की मी बोलते तो व्हिडिओ पहा, आणि पाहिला नसेल तर मी आज हा व्हिडिओ करते. हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की पाहायचा आहे. तर मी बोलली तुम्ही हा व्हिडिओ नक्की नक्की 100% पहा, आणि सगळा व्हिडिओ पहा, न स्किप करता तुम्ही सगळा व्हिडिओ पाहायचा आहे. अजिबात सुद्धा हा व्हिडिओ स्किप करायचा नाही. तर मी त्या दिवशी व्हिडिओ काढला होता, लोकांना विश्वास बसला असेल, नसला बसेल, आणि काहीतरी उगाच फालतू व्हिडिओ काढते, काहीतरी व्ह्यू येण्यासाठी ही व्हिडिओ काढत असेल. तर मी खरंच व्ह्यू येण्यासाठी हा व्हिडिओ काढत नाही, फक्त तुमच्यासारख्या लोकांसाठी, किंवा आपले काही लोक आहेत त्यांना माहीत नसतं की हे असं होतं. काही लोक उचलतात ते कॉल, आणि मग खूप काही प्रॉब्लेम्स होतात. कारण मी सुद्धा फसता वाचलेले आहे, म्हणून मला वाटलं की बा मी माझी यूट्यूब फॅमिलीसुद्धा यापासून लांब राहावी, म्हणून आणि म्हणून फक्त हा मी व्हिडिओ काढत आहे. तर माझ्या त्या दिवशीची एक घटना झाली, आणि माझ्या डोळ्यासमोर मी तो व्हिडिओ टाकल्यानंतर 3-4 दिवसांनी एक माझ्या डोळ्याच्या समोर ही घटना घडलेली आहे. ते मी तुम्हाला सांगत आहे. कारण त्या दिवशी पण मी व्हिडिओ टाकला, तो खूप लोकांना पटलेला आहे, आणि त्यांनी पाहिला सुद्धा, आणि आता हा त्याच्यावरतीच व्हिडिओ आहे. तर खरंच खूप जबरदस्त स्कॅम चालू आहे, आणि तुम्ही याला खरंच बळी जाऊ शकता, ही मला खात्री आहे, म्हणून मी सांगत आहे. त्या दिवशी काय झालं माहिती आहे का, आमच्याच चाळीत, आमच्याच इथे माझ्या बाजूला घडलेली ही घटना आहे. तर आमच्या इथं एक मुलगा राहतो, म्हणजे आहेत, आणि तो तर त्याच्या पप्पांना फोन आला की आधी कॉल आला की तुमच्या मुलाचं नाव वगैरे काय आहे, असा काहीतरी कॉल आला होता, की तेव्हाच विचारलं असं काहीतरी झालं मी जायच्या अगोदर. तर त्यांनी सांगितलं त्यांच्या मुलाचं नाव. थोड्या वेळाने त्यांना कॉल आला की तुमचा मुलगा एका जबरदस्त केसमध्ये सापडलेला आहे, म्हणजे रेपच्या केसमध्ये तो सापडलेला आहे. त्याने 10 वर्षाच्या मुलीवर हे केलेलं आहे, रेप केलेलं आहे, आणि 3 मुलं आहेत, त्याच्यात तुमच्या मुलाचं सुद्धा नाव आलेलं आहे. पण त्यांनी काही केलेलं नाही, पण तरी पण तो, म्हणजे त्याच्या दिसण्यावरून वगैरे तो वाटत नाही की तो कॉल आला की केलेला आहे. मग याचे वडील खूप, म्हणजे खूप घाबरले. ते म्हणजे त्यांना सुचतच नव्हतं की मी काय करू. ते एवढे घाबरलेले होते की आता काय करू मी. आणि त्याच्यानंतर मग कॉल आला मुलाचा की पप्पा मला खरंच खूप मारलेलं आहे, आणि तो खूप रडत होता की पप्पा मला खरंच खूप मारलेलं आहे, आणि मला हे आता घेऊन चालले. तो अक्षरशः रडत होता. त्याच्यानंतर मग कॉल आला की तुम्ही 30,000 रुपये ह्या नंबरवरती पाठवा. मी तुम्हाला ह्या नंबरवरती 30,000 रुपये पाठवा. त्याला तिकडे जेलमध्ये नेत आहेत, पण एकदा तिकडे नेला तर ते लोक सोडणार नाहीत. मग थोड्याच न्यायच्या आधीच आम्हाला पटकन पैसे पाठवा, म्हणजे आम्ही त्याला बाहेर काढतो. आणि अक्षरशः तो मुलगा सुद्धा रडत होता, आणि पप्पा मला खरंच खूप मारलेलं आहे. मग हे खूप, म्हणजे एवढे घाबरले होते की त्यांना सुचतच नव्हतं की काय करू. मग आमच्या गल्लीतील आजूबाजूच्या लोकांना, एकतर तो हिंदीत खूप वेळ बोलत होता, तो काय बोलत होता समजत नव्हतं. त्याच्यानंतर मग त्यांनी आमच्या इथल्या एका ताईला फोन दिला की हे काय बोलतात मला समजत नाही, ते हिंदीत बोलत होता. मग त्यांनी सांगितलं की 30,000 रुपये पाठवा म्हणून. एवढे घाबरले होते की त्यांना अक्षरशः सुचतच नव्हतं की मी काय करू, की मुलाला फोन करू का नको, तो रडतोय, खरंच हे झालंय की नाही, मी त्याला विचारू की नको. त्यांना वाटलं की खरंच आता ते पूर्ण तयारीत होते की आता पैसे पाठवायचे, काय झाले काही समजत नाही. सगळी पूर्ण आमची गल्ली तिथे जमलेली होती. तर मग परत फोन आला की पटकन आता काय करायचं. मग सगळी बोलली की ही जबरदस्त केस आहे, त्याला पैसे पाठवा, कारण या केसमध्ये अडकलं तर निघणार नाही. आणि सध्या खूप हे प्रकरण चालू आहे. तुम्हाला माहीत आहे की ह्या केसमधून कोणीच पटकन निघत नाही, आणि ही एवढं डेंजरस झालेलं आहे की आपण आता बघितलं बदलापूरची घटना किंवा काय असं. तर मग सगळे बोलले की तुम्ही 30,000 रुपये पाठवा आणि त्याला सोडून घ्या, कारण ह्या जर केसमध्ये अडकला तर तो कधीच बाहेर पडू शकणार नाही.
त्याचं करिअर पूर्णपणे बाद होईल, त्याला नोकरी भेटणार नाही वगैरे असं खूप लोकांची चर्चा झाली, मोठमोठ्या लोकांची चर्चा झाली. त्याचे बिचाराचे वडील मात्र खूप म्हणजे खूप घाबरले होते. त्यांना काही करू आणि काही नको सुचत नव्हतं. मग त्यांनी खूप ट्राय केलं. त्याच्यानंतर मी तिथे पोचली की काय झालं, एवढी गर्दी का झाली, म्हणून मी तिथे गेली. तर ते ना सांगत पण नव्हते, कारण हे असं झालंय म्हणजे किती आजूबाजूचं पण कोण सांगत नव्हतं. त्याचे वडील तरी कसे सांगणार, कारण आपल्या मुलांनी हे असं केले म्हणजे किती एखाद्याला वाईट वाटतं हे आपण समजू शकतो. कारण आपल्याच मुलांनी हे असं कृत्य केले सांगायला किती मनाला म्हणजे खूप वाईट वाटणार. किंवा दुसऱ्याला पण सांगा बाबा यांच्या मुलाने असं केले, आपल्याला खूप वाईट वाटणार. असं कसं मी सांगू यांना की असं केलंय म्हणून. तर मग थोड्या वेळाने त्यांनी 1-1.5 तास होऊन गेला, 1 तास होऊन गेला, कोणीच काही सांगायला तयार नाही. तर मग थोड्या वेळाने त्यांनी त्यांच्या मुलाला फोन लावला. त्यांच्या मुलाला फोन लावला, हॅलो तू कुठे आहेस? तर तो बोलतोय का काय झालं? मी कामावरती आहे माझ्या. मग सगळे असे डोक्यावरती हात मारून घेतलं सगळ्यांनी की हा. तो बोलतोय का काय झालं? मी आहे माझ्या कामावरती आहे. तो तर कामात होता, दुपारी फोन केला त्याला, तो बोलला मी माझ्या कामात आहे. मग सगळ्यांनी डोक्यावरती हात मारून घेतला आणि बोलले बापरे, अक्षरशः घाबरलेले होते, पूर्ण घाम फुटला होता सगळ्यांना. आणि एवढे घाबरलेले होते, त्यांना तो कॉल आल्यावरती त्यांना एवढं सुद्धा त्यांच्या डोक्यात आलं नाही हे असं झालंय, असं सांगितलं तिकडून आणि मारलंय हे असं झालं. 10 वर्षाच्या मुलीला त्याने असं केलं म्हटल्यावरती त्यांना एवढं सुद्धा सुचलं नाही की आपल्या मुलाला आपण फोन करून आपण आपल्या मुलाला विचारावं की त्यांनी खरंच असं केलंय की नाही केलं, हे सुद्धा त्यांना समजलं नाही. आणि हे लोक एवढे टेन्शनमध्ये होते बापरे, की त्यांना सुचलंच नाही की आपण आपल्या मुलाला डायरेक्ट फोन करून विचारावं की त्याने असं केलंय की नाही केलं. पण ह्यांचा विश्वास का बसला की तो तिकडून एक मुलगा कॉलवरती रडत होता की पप्पा मला खरंच खूप मारले आणि तुम्ही पटकन या नंबरवरती पैसे पाठवा, नाही तर मला खूप मारलेलं आहे, मला जेलमध्ये घेऊन निघालेले आहेत. आणि अक्षरशः तो रडत होता. आणि तो मुलगा बघितला तर इतका शांत आहे की तो साधा आपल्यासोबत बोलणार सुद्धा नाही, एवढा शांत मुलगा आहे. पण हे असं रडल्यामुळे मारलं हे ऐकून त्याच्या पप्पांना आजूबाजूच्यांना खरंच खूप हे वाटलं की खरंच त्याला खूप मारलेलं आहे. तर त्याच्यामुळे लोकांचा पण विश्वास बसला की तोच आहे आणि तोच रडतोय म्हणून आणि त्याला मारलेलं आहे म्हणून. तर हे अशा घटना होऊ शकतात तुमच्यासोबत. जेव्हा त्या मुलाला कॉल केला तेव्हा समजलं की तो सुखरूप आहे, त्याला काही झालेलं नाही, तो स्वतः कामावरती आहे. पण हा काहीतरी मी स्वतः जाऊन तिथे सांगितलं की तुम्ही डायरेक्ट त्याला कॉल करायला पाहिजे होता. जेव्हा त्याचा कॉल आला की असं असं झालंय, मला मारलंय, मी बोलली तुम्ही डायरेक्ट त्याला कॉल का नाही केला? तर ते बोललेत की तो स्वतः तिकडून रडत होता, तर आम्ही त्याला म्हणजे आम्हाला सुचलंच नाही, तो स्वतः रडत होता, तर मग आम्हाला सुचलंच नाही की आम्ही त्याला कॉल करावं. म्हणून मी बोलले नाही, असं खूप लोक फसवत आहेत आणि खूप ठिकाणी असा फ्रॉड चालू आहे. तेव्हा मग सगळ्यांना समजलं की हो खरंच बाबा हे असं झालेलं आहे. आणि हे तर त्यांचं एक चुकी झाली की त्यांनी डायरेक्ट त्यांच्या मुलाला कॉल करायला पाहिजे होता. पण ते एवढे घाबरले होते की त्यांना सुचलं सुद्धा नाही की आपल्या मुलालाच आपण कॉल करून डायरेक्ट विचारावं. त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट त्याला कॉल केला. तर तो बोलला की ह्यांनी इकडून कॉल केला की हॅलो, आम्ही खूप घाबरलेलो आहे आणि कुठे यायचं सांगा पैसे घेऊन, म्हणून आम्ही खूप घाबरलेलो आहे. तर तो बोलतोय पैसे घेऊन यायचं नाही, या अकाउंटला पाठवून द्या किंवा घाट कोपरला का कुठेतरी तो बोलवत होता. तर मग नंतर हे करून करून हळूहळू त्याच्या लक्षात यायला लागलं की ह्यांना समजलंय की मी खोटा आहे म्हणून. मग ह्या लोकांनी त्याला शिव्या घातल्या आणि बोलत होते त्याला आपण त्याच्यावरती हा नंबर देऊ आणि केस करू. मग त्याच्यानंतर मी तिथून निघून आली. तर हे असं होऊ शकतं, त्यामुळे तुम्हाला जर असा कोणाचा कॉल आला, कोणाचा मेसेज आला की तुमचा पप्पांचा ॲक्सिडेंट झालाय, पटकन पैसे पाठवा, किंवा काही झालंय, हे झालंय, आपल्या ओळखीच्या व्यक्तीचं असं झालंय, तसं झालंय, किंवा काही येऊ शकतो की कोण पडलाय, कोणाचं काय झालंय, तर तुम्ही आधी डायरेक्ट त्या व्यक्तीला कॉल करून घ्या, आधी खात्री करून घ्या. त्याच्यानंतर बघा ती व्यक्ती कॉल रिसीव करते का. जर स्विच ऑफ आला, काय झालं, इकडे तिकडे ट्राय करून बघा. जर वाटलं तुम्हाला बाबा नाही, तर तुम्ही खात्री करून घ्या. आणि ह्या गोष्टीमुळे आता लोकांना खरंच काय झालं तर माणसाचा विश्वास बसणार नाही. खरंच जर एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याला कॉल आला की तुमचा पडलाय, असं असं नातेवाईक पडले,
तर आपल्याला त्या गोष्टीवर विश्वास बसणार नाही का, तर अशा ह्या फ्रॉड व्यक्तीमुळे आपला आता विश्वास उडायला लागलेला आहे. तर खरंच हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि खूप 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 तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे की हा व्हिडिओ तुम्ही खूप लोकांना शेअरसुद्धा करायचा आहे. आणि तुम्हाला असे कॉल मेसेजेस आले किंवा कॉल आला तर तुम्ही रिसीव करू नका. व्हिडिओ कॉल आला अननोन नंबरवरून तर तुम्ही तो घेऊ नका, कारण आपला फोटो घेऊन तो लावतात आणि खूप नको नको ते चाळे करतात घाणेरडे. तर किंवा साधे कॉल आले तर OTP मागतील, काय मागतील. तर एक प्रश्न म्हणजे आपल्याला जर कोणाला पैसे पाठवायचे असले तर आपल्याला त्याचा OTP लागत नाही. तुम्ही फक्त हे डोक्यात घ्या की आपल्याला कोणाला पैसे पाठवायचे असतात Google Pay वरून वगैरे, तर आपल्याला त्याचा OTP लागत नाही. ते लोक काय करतात, तुम्हाला तुमच्या खात्यावरती एवढे एवढे पैसे येणार आहे, तुम्ही त्याचा OTP पाठवा. तर OTP वगैरे काय पाठवू नका, कारण की OTP लागतच नाही पहिली गोष्ट. आणि मेसेज वगैरे आले किंवा कॉल आले, तुम्ही हे मागवले ते मागवले, तर ते पटकन ना 15 सेकंदाच्या आत बंद करून टाका. म्हणजे की तुमचा डाटा सगळा तिकडे जाणार नाही. कारण कॉलवर बोलवण्यात ते आपल्याला गुंतवत असतात आणि ते काय बोलतात, हिंदी वेगळी भाषा वापरतात, आपल्याला समजत नाही. आणि आपण काय काय करत असतो तोपर्यंत आपलं सगळं ते मोबाईलमधलं काढून घेतात आणि मग आपल्या जवळच्या व्यक्तींना हे करून पैसे, आपलं ह्याचा अकाउंट नंबर देतात किंवा काहीतरी त्याचं हे देतात. तर ते पाठवून पैसे दे मला असं असं झालंय, आणि आपल्या लोकांना वाटतं की ते आपणच आहेत आणि आपले लोक बिनधास्त पाठवतात. तर हे असं चालू आहे. तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मेन मुद्दा अशा लोकांना पाठवा की ते अशा गोष्टीपासून वाचतील. त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि कसा वाटला मला कमेंट्स करून सांगायचं आहे. तर पुन्हा येईन मी असे तुमच्यासाठी खूप छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.